अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वशीकरण तोड. एक अद्भुत दत्त अनुभूती. गावाचं नाव होतं धर्मपुरी. एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव दत्तभक्तीने ओतप्रोत भरलेलं होतं. या गावात शंकरराव मोरे नावाचे एक प्रतिष्ठित गृहस्थ राहायचे. वय साधारण 45. शेतजमिनीत बरकतीमुळे सुखी आयुष्य, 2 मुले, बायको आणि एक मोठं घर. पण वर्षभरापासून त्यांच्या जीवनात एक विचित्र अंधार दाटून आला होता. एक असा अंधार जो डोळ्यांनी दिसत नव्हता, पण आत्म्याला पोखरत होता. सुरुवात झाली बदलाने. शंकरराव यांचा मोठा मुलगा विनायक, जो अभ्यासात हुशार, नम्र स्वभावाचा होता, तो अचानकच बदलायला लागला होता. रोज मंदिरात जाणारा, आई-वडिलांना नमस्कार करणारा तो मुलगा आता उगाचच ओरडू लागला. काही न सांगता रात्रभर जागा बसू लागला. नको त्या लोकांची मैत्री करू लागला. कुणी काही बोललं तर डोळे वटारून बघायचा. बायकोला वाटायचं वयात येतोय, पण शंकररावांना जाणवत होतं इथे काहीतरी वेगळं आहे. हळूहळू गोष्टी अधिक भयानक होऊ लागल्या. घरात सतत भांडण, अंगावर झपाटून येणं, रात्री कोणीतरी पायऱ्या चढतोय असा आवाज देणं, दिवे आपोआप बंद होणं. सर्वसामान्य माणूस असता तर वेड लागलं असतं. पण मोरे कुटुंब श्री दत्तगुरूंचे भक्त. त्यांनी हे सगळं सहन केलं. पण शेवटी जेव्हा विनायक स्वतःला कमरेला ताईत बांधू लागला आणि अघोरी मंत्र बोलू लागला, तेव्हा त्यांची सहनशक्ती संपली. एक वृद्ध साधूंचं आगमन. गावात त्यावेळेस दत्त संप्रदायाचे एक वृद्ध साधू आले होते. गेरुवा वस्त्र, चेहऱ्यावर तेज, हातात जपमाळ. नाव विचारलं तर हसत म्हणाले, आम्ही स्वामींचे दास. नावात काय आहे? ते गावाच्या सीमेजवळच असलेल्या मारुती मंदिराजवळ एका झोपडीत राहू लागले. त्यांची कीर्ती हळूहळू गावभर पसरू लागली की ते एकटे नाहीत, त्यांच्या मागे दत्तगुरू संपूर्ण आश्रय आहे. शंकरराव त्यांच्या चरणी गेले आणि विनायकची हकीकत सांगितली. साधूंनी डोळे मिटले आणि काही वेळ शांत बसले. मग म्हणाले, तुमच्या मुलावर वशीकरण झालं आहे. तो स्वतःचा नाही राहिला. हे एक अघोरी प्रयोग आहे. कुणीतरी हे जाणून बुजून केलंय. पण चिंता करू नका, श्री गुरूंच्या कृपेने सगळं ठीक होईल. वशीकरणाचा प्रयोग. साधूंनी सांगितलं की विनायकवर एका स्त्रीने वशीकरण केलं होतं. ती एका बाजूने त्याच्यावर आकर्षित होती, पण नकारानंतर तिने अघोरी मार्गाचा अवलंब केला. भूतबाधा नाही, पण मनाच्या अधीनता म्हणजेच वशीकरण. त्यात त्या मुलाचं मन पूर्णपणे नियंत्रित केलं जातं. साधूंनी पुढील 3 दिवस घरात काही विशेष उपाय सांगितले. संध्याकाळी श्री गुरुचरित्राचे पारायण, तुळशीसमोर दीप लावून श्री दत्तात्रेय नमःचा जप, घरातील प्रत्येक कोपऱ्यात गोमूत्र व गंगाजल शिंपडणं आणि विनायकच्या खोलीत त्याच्या हाताने सिद्ध केलेले लिंबाच्या मुळाचे यंत्र ठेवणे. शंकरराव आणि त्याच्या बायकोने हे सर्व मनापासून केलं. 3ऱ्या रात्री घडलं काहीतरी विलक्षण. दत्तगुरूंची कृपा. रात्र होती. अंधार गडद होता. घर शांत होतं. पण अचानक विनायक ओरडू लागला, माझ्या अंगातून कोणीतरी निघतंय. माझं काहीतरी चाललंय. वाचवा, वाचवा. आई-वडील घाबरून उठले. तो जमिनीवर फेकून दिल्यासारखा हालचाल करत होता. तेवढ्यात साधू आले. त्यांच्या डोळ्यात चमत्कारिक तेज होतं. त्यांनी त्वरित श्री दत्तात्रेयचा मोठ्याने जप सुरू केला. त्यांनी हातातला कमंडल फेकला आणि खोलीत एक तेजोमय प्रकाश भरून गेला. त्याच क्षणी विनायक अचानक शांत झाला. शरीर निश्चल, डोळे मिटले. काही वेळाने तो डोळे उघडून म्हणाला, बाबा, आई, मला माफ करा. मला काहीच आठवत नाही. मी खूप वेगळा होतो. सत्य उघडकीस आलं. पुढील आठवड्यात विनायक पूर्वीसारखा झाला. गोड बोलू लागला. अभ्यास करू लागला. घरातली वादळं थांबली. तेव्हा साधूंनी सांगितलं, वशीकरण एखाद्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारं पाप आहे. ते जे करतं त्याच्यावर 3 पटीने फळ येतं. दत्तगुरू हे साक्षात ब्रह्म आहेत. त्यांच्यासमोर
कोणतंही अघोर कर्म टिकत नाही. शंकररावांनी विचारलं, स्वामी, त्या स्त्रीला काय झालं असेल? साधूंनी उत्तरले, तिने स्वतःहून गाव सोडलं. तिचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. वाईट कर्माचे हेच फळ असते. दत्त संप्रदायाचा संदेश. या प्रसंगानंतर शंकररावांनी आपल्या घरात दत्तांची गुरुवारची पूजा, श्री गुरुचरित्राचं वर्षातून एकदा पारायण आणि साधूंच्या मार्गदर्शनातून सेवा सुरू केली. गावातही ही गोष्ट पसरली. लोक जाणीवपूर्वक अघोरी कर्मापासून दूर राहू लागली. साधू काही महिन्यातच अदृश्य झाले. कुठे गेले कोणालाही ठाऊक नव्हतं. पण शंकररावांचं म्हणणं होतं की ते कोणी साधू नव्हते, ते स्वतः दत्तगुरूंचे अंश होते. शेवटचा अनुभव. एक दिवशी शंकरराव झोपी गेले होते. स्वप्नात त्यांनी तेजस्वी रूप पाहिलं. 3 डोके, 6 हात, हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूळ आणि कमंडल. मधुर आवाजात त्या दिव्य पुरुषाने म्हटले, भक्ताच्या रक्षणासाठी आम्ही नेहमीच जवळ असतो. विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा. शंकरराव डचकून उठले. कपाळावर चंदनाचा वास येत होता. खोलीत मंद सुगंध दरवळत होता. शेवट एक शिकवण. वशीकरण, अघोरी साधना आणि द्वेषभावना या गोष्टी तात्पुरत्या वाटू शकतात, पण त्यांच्या मुळाशी विनाश असतो. दत्तगुरूंच्या कृपेने अशा गोष्टींचा प्रभाव सहजपणे संपतो, पण भक्ताला श्रद्धा, संयम आणि सेवाभाव असावा लागतो. शंकररावांचा अनुभव हेच शिकवतो, जिथे दत्त तिथे भय नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलक निरंजन नवनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.